तर गाईज NCERTने 8th स्टँडर्डच्या बुकमधून मराठा साम्राज्याचा मॅप काढलेला आहे 8th स्टँडर्डच्या हिस्ट्रीच्या नोटबुकमधून. तर गाईज हा आहे तो मॅप ज्याच्यामध्ये राजस्थानमधील मराठी फक्त कर घेत होते म्हणजे टॅक्स. आणि हा जर यांना दाखवायचा असता तर हाही दाखवला असता आणि हा दाखवू शकतात. आणि हा जो खाली नाव येतोय तो नाव आहे ज्यांच्यामुळे सगळ्यांना हे माहिती पडलं, जे की अर्ध्याशी जास्त मला माहिती पडलं. तर ह्याच्यामध्ये असं आहे की हे जे आपले एकदम डार्क शेड आहे जिथे पूर्ण प्रेझेन्स होती म्हणजे पूर्ण राज्य होतं, आणि ही जी लाईट साईड आहे म्हणजे जिथे फक्त आमची प्रेझेन्स होती असंही दाखवू शकले असते. आणि ही जी डार्क साईड आहे जिथे डार्क शेड आहे तिथे पूर्ण राज्य होतं हे असंही दाखवू शकले असते. पण NCERTने डायरेक्ट हा मॅपच हे करून टाकला आहे, काढून टाकलं आहे म्हणजे. आणि गाईज मी असे व्हिडिओज तर बनवत नाही, तुम्ही विचार करत असाल मी तर माइनक्राफ्ट क्रिएटर आहे, मी तर असंच नॉर्मल्स एकदम फनी गोष्टी बनवेल. पण इथं हिस्ट्री आहे, हिस्ट्री तर खरी असते म्हणून मी व्हिडिओ बनवतो आहे. आणि गाईज डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक असणार ज्याच्यावरती जाऊन तुम्हाला एक पेटिशन फाईल करायचं म्हणजे पेटिशनला साईन करायचं आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्याबद्दलच आहे म्हणजे मॅपबद्दल. आणि गाईज ही न्यूज कोणत्याही न्यूज चॅनलनी कवर नव्हती केली आणि आता 2 न्यूज चॅनलनी कवर केलेली आहे. पण तरी पण आपण सपोर्ट केला तर सगळं होऊ शकतं. तुम्हाला माहितीच आहे काय काय झालं आधी अरावली हिल्स होते, त्याच्यानंतर खूप काय गोष्टी झाल्यात. म्हणून गाईज सपोर्ट करा. बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.